नमस्कार, मी सविता पाटील. तर बघा, आज आलो आम्ही सायगावच्या यात्रेला, दत्तप्रभूच्या यात्रेला. तर बघा, माझ्यासोबत आहेत पूजा, माझ्या लहान वहिनी, इकडे अंशू आणि प्रणव आहेत, आणि पूजाचे घरचे पण आले आहेत, पूजाचे मिस्टर आणि दिनेश आणि दिनेशचे पप्पा. तर बघा, इकडे समोरात निघाले पूजा आणि पूजाचे मिस्टर आणि वहिनी, मी, आम्ही सगळेजण निघालो आता दर्शनासाठी. तर खूप छान यात्रा असते, सायगावची यात्रा 15 दिवस असते ही यात्रा, आणि भरपूर गर्दी असते. मी तुम्हाला दाखवते बघा, मंदिराच्या समोरचं तर हे मंदिर आहे, दत्तप्रभूचं मंदिर आहे. तर आता आम्ही अगोदर दर्शन घेतो, नारळ वगैरे घेतलं आम्ही, आणि आता अगोदर दर्शन घ्यायचं आणि नंतर यात्रेमध्ये फिरायला जायचं. तर हे बघा, मंदिरासमोर आहेत पाळणे वगैरे, छान असे मस्त मोठमोठे पाळणे आलेले आहेत. आणि बघा, इकडे आता पूजाने बघितले पाळणे आणि दिनेशला सांगते ती की आपण आता ह्या पाळण्यात बसू. बघा, ती किती हसते, ते पाळणे बघून तिला खूप आनंद झाला. आणि आता आम्ही अगोदर दर्शन घेतोय, आणि दिनेश आणि दिनेशचे दाजी म्हणजे पाहुणे हे दोघेजण आता नारळ फोडायला चाललेत, आणि मी आणि वहिनी आणि पूजा आम्ही दर्शनासाठी चाललो आहे आता. तर आम्ही थोडंसं लवकर आलो म्हणून थोडीशी गर्दी कमी होती, दुपारून जास्त गर्दी होते. तर तरी आम्ही बघा 1:20 आलो दर्शनाला, आणि समोर आहेत दत्तप्रभूची मूर्ती. तर अगोदरच म्हणजे 1 महिन्या अगोदरच आमचं नियोजन सुरू होऊन जातं, यात्रेला जायचं. तर यावेळेस पूजाचं आणि दिनेशचं खूप चालू होतं की आपण यात्रेला जायचं असं. तर आता आलो आम्ही यात्रेला, आणि बघा, दत्तबाबांची मूर्ती किती छान आहे, हसमुख मूर्ती आहे मस्त. इथं आल्यावर खूप बरं वाटतं, छान वाटतं, आणि वर्षामधून एकच दार यायला भेटतं. यात्रेच्या निमित्ताने कासीना दर्शन होतं बाबांचं. तर इकडे आम्ही दर्शन घेतलं आता, वहिनींनी, पूजाने आणि मी आणि प्रणवने, आम्ही तिघींनी दर्शन घेतलं. दर्शन खूप छान झालं, कारण गर्दी कमी असल्यामुळे दर्शन मोकळं झालं, आणि दुपारून भरपूर गर्दी होते, त्यावेळेस दर्शन व्यवस्थित होत नाही. आम्ही दर्शन घेऊन इकडे बसलो आहेत आता. आहोंनी बघा सगळ्यांचे फोटो घेतले, आमचे व्हिडिओ घेतले, आणि इकडे समोर प्रणव बसलेला आहे. तर प्रणव प्रसाद खातोय, त्याला खूप आनंद होतोय यात्रेमध्ये. आमचं दर्शन झालं, आणि इकडे बघा आता दादा आणि दिनेश दोघंही दर्शन घेत आहेत. त्यांचंही खूप छान दर्शन झालं, मोकळं मस्त. आणि आता त्यांचं दर्शन झालं, ते पण आता निघालेत, आणि आम्ही इकडे अंशू, आम्ही सगळे मिळून इथं बसलो, थोडं दर्शन घेऊन 5 मिनटं मंदिरात बसलो, आणि प्रसाद खातोय सगळे मिळून. आता दर्शन झालं, आता यात्रेत फिरायचं आता मस्त. तुम्हाला मी यात्रा दाखवते आता, इकडची यात्रा कशी असते ते. तर बघा, इकडे समोर पाळणे वगैरे आहेत, मोठमोठे पाळणे आहेत आलेले यावर्षी, आणि या पाळण्यात नियोजन चालू होतं दिनेश आणि पूजाचं बसायचं. आमच्या तालुका चाळीसगावमधली मोठी यात्रा म्हणजे सायगावची यात्राच असते इकडे, जास्त मोठी यात्रा. आणि बघा, इकडे पूर्ण दुकानं वगैरे लागलेले आहेत, जिलेबी वगैरे, नारळ, असे पूर्ण दुकाने लागलेली आहेत. आणि आम्ही इकडे पाळण्यांची गंमत बघत होतो, कारण पूजेचं चालू होतं अगोदर पाळण्यात जायचं, आणि प्रणवचं चालू होतं अगोदर यात्रेत जायचं. तर आता आम्ही अगोदर यात्रेत जाणार आहोत, नंतर पाळण्याकडे जायचं आहे. आणि इकडे बघा, आमचे 2 ग्रुप झाले आहेत, पूजा मी आणि वहिनीचा, आणि इकडे दिनेश आणि दिनेशचे दाजी यांचा स्पेशल ग्रुप होता, हे दोघंजणी निघाले. तर इकडे आमचं सगळं नियोजन झालं, अगोदर आपण यात्रेला जायचं आणि नंतर पाळण्यांकडे जायचं, असं नियोजन झालं आमचं. तर खूप उंच उंच पाळणे आलेले होते यावर्षी,
आम्ही ते बघूनच खूप भयान झालो, कारण आम्ही असे पाळणे अगोदर एवढे उंच इकडे यात्रेमध्ये येतच नाही कधी आणि बघितलेच नव्हते कधी. बघू शकता तुम्ही किती उंच जातोय तो पाळणा. आणि या यात्रेमध्ये खूप छान छान वस्तू पण आलेल्या असतात. तर बघा आता आम्ही इकडे आलो फिरायला. इकडे प्रणवला ते वॉच घेत आहेत, म्हणजे घड्याळ घेत आहेत. कारण अगोदर अंशूला घेतलेली होती, तर तो पण हट्ट करत होता की मला पण पाहिजे घड्याळ. आणि इकडे बघा सगळं लेडीज साहित्य, परस, कटलरी वगैरे सगळं. आणि अंशू खूप खुश, प्रणव खूप खुश झाला की त्याला घड्याळ भेटली. अंशूला पण घड्याळ भेटली. आणि इकडे बघा असं पूर्ण वस्तू, हर एक मालचे वस्तू होत्या 10 रुपयात आणि 20 रुपयात. बॉम्बे सेल होता इथं लागलेला, तर इथं आम्ही भरपूर वस्तू बघितल्या. पूर्ण बघू शकता तुम्ही 10 रुपयाला कुठलीही वस्तू घ्या, 10 रुपयात वस्तू होती, बॉम्बे सेल असल्यामुळे. आणि खूप छान छान वस्तू आलेल्या होत्या. आता बघा इकडे सुद्धा बॉम्बे सेलच होता इकडे पण लागलेला. आणि इकडे बघा जिलेबी वगैरे असे मोठे मोठे हॉटेल होत्या लागलेल्या दुकानं. आणि इकडे प्रणवला घेतली गाडी, खूप खुश झाला प्रणव. अंशूला आणि प्रणवला इथं गाड्या घेतल्या दोघांना. आणि इकडे आपल्या ज्या घरगुती वस्तू असतात बघा, त्या लाकडी वस्तू आहेत पूर्ण. तर बघा अशा प्रकारे यात्रा झाली पूर्ण. आणि इकडे दिनेशने पण काहीतरी वस्तू घेतलेली घ्यायचं का नाही त्याचं ते नियोजन चालू होतं. तर अशा प्रकारे आता यात्रा झाली आपली पूर्ण. आणि इकडे बघा आता आलो आम्ही पाळण्यांकडे आलो आहे तिकडे आता. आणि इकडे पूजा बसली पाळण्यामध्ये. तिचं केव्हापासून चालू होतं की आपण पाळण्यात बसू पाळण्यात बसू. तर तिकडे त्यांनी नंबर वगैरे लावलेला आहे आता पाळण्यात बसण्यासाठी. आणि खूप उंच जायचं, मी तर काही बसले नाही आणि वहिनी पण काही बसल्या नाही, कारण त्या पण नाही म्हणत होत्या. आणि दिनेश पण काही बसला नाही, फक्त पूजाच बसली एकटी, कारण तिला काही भीती वाटत नव्हती. आम्ही सगळेजण घाबरत होतो की एवढ्या उंच पाळण्यात कसं बसायचं आपण. तर समोर बघा ती आपल्याला हात देते पाळण्यामधून. तर खूप छान झाली यावर्षी यात्रा, मस्त. आणि दर्शनही खूप छान झालेलं आहे, मन मोकळं. खूप मजा आली यावेळेस यात्रेमध्ये. आणि इकडे बघा प्रणवला आणि अंशूला पण छोट्या पाळण्यात बसवलं. बघा शकता तुम्ही किती छान ते पण एन्जॉय करतायत मस्त. दोघं भाऊ एकत्र बसले पाळण्यामध्ये. आणि तिकडे समोर पूजा बसलेली आहे पाळण्यांमध्ये. तर अशा प्रकारे आमची यात्रा मस्त एन्जॉय झाली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच आनंद घेतला यात्रेचा. तर लहान मुलांसाठी सुद्धा छान पाळणे होते आलेले मस्त. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.